शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत आज डोंबिवलीत दाखल झाले होते। त्यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या संजय लेले, अतुल मोने आणि हेमंत जोशी यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आणि त्यांचं सांत्वन केलं। या मृतांना शहीदांचा दर्जा देण्याची मागणी त्यांनी केलेली आहे। राजकारणातून संपलेल्यांचा एकत्र येऊन काय उपयोग असा खोचक टोला नारायण राणेंनी उद्धव आणि राज ठाकरेंना लगावलाय। उद्धव राज ठाकरे मनोमिलनाच्या चर्चांवर बोलताना राणेंनी ही प्रतिक्रिया दिली। उद्धव ठाकरे राजकारणातून संपत चाललेले आहेत, त्यांची आमदार संख्या 5 वर येईल असंही राणेंनी म्हटलंय। राष्ट्रवादी काँग्रेसच्या गौरव महोत्सवी यात्रेचं साताऱ्यात स्वागत करण्यात आलं। कोल्हापूरच्या पन्हाळा किल्ल्यावरून या यात्रेला सुरुवात झाली। साताऱ्यातील पवित्रगड किल्ल्यांची माती तसंच नद्यांचे पाणी कलशामध्ये ठेवण्यात आलं। 6 विभागातून ही गौरव महोत्सवी रथयात्रा 1 मेला मुंबईत पोहोचणार आहे। नाशिकमध्ये दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या 5 संशयित आरोपींना पोलिसांनी अटक केलेली आहे। मध्यरात्री पोलीस पथक देवळाली गाव परिसरात गस्त घालत असताना 7 ते 8 जणांच्या हालचाली संशयास्पद वाटल्या। पोलिसांनी विचारणा करण्यास सुरुवात करताच त्यांनी पळ काढला। यावेळी एकाच्या खिशातील पिस्तूलमधून अचानक फायर झालं आणि त्यामुळे तो जखमी झाला। त्यांच्याकडून गावठी कट्टा, कोयता, नायलॉन दोरी, 2 दुचाकी हस्तगत करण्यात आल्या तर 4 जण फरार आहेत। मुंबईतील भांडूपमध्ये महावितरणाकडून स्मार्ट वीज मीटर बसवण्यात येते। आतापर्यंत एकूण 92,615 ग्राहकांनी स्मार्ट मीटर बसवल्याचा दावा महावितरणानं केलाय। स्मार्ट मीटरमुळे रीडिंग ऑटोमॅटिक होत असल्यानं ग्राहकांना अचूक वेळेवर बिल मिळत असल्याचाही महावितरणानं दावा केलाय। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानसोबत तणाव वाढत चाललाय। याच तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय नौदलानंही पाकिस्तानला आक्रमक संदेश दिलाय। नौदलानं क्षेपणास्त्राची चाचणी करत पाकिस्तानला थेट इशारा दिला। एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। आजच किंवा उद्यापर्यंत सगळे पाकिस्तानी निघून जातील अशी माहिती फडणवीस यांनी दिली आहे। महाराष्ट्रातील सगळे पाकिस्तानी सरकारला सापडले असल्याचंही फडणवीसांनी सांगितलेलं आहे। पहलगाम हल्ल्यानंतर विरोधी पक्ष विशेष अधिवेशनाची मागणी करणार आहे। पत्राद्वारे केंद्र सरकारकडे मागणी करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर काँग्रेस लवकरच घटक पक्षांशी संपर्क करणार असल्याचीही माहिती मिळते। भारताच्या कारवाईनंतर पाकिस्तानची घाबरगुंडी उडाली आहे। झेलम, व्हॅली, लिपा आरोग्य यंत्रणा तैनात तिथे करण्यात आली आहे। या ठिकाणी डॉक्टर, नर्स, रुग्णवाहिका पाकिस्तानकडून सज्ज करण्यात आल्या। भारताच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरलेला आहे। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं दहशतवाद्यांसह पाकिस्तान विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे। भारतानं प्रत्युत्तर देण्याचा इशारा दिल्यानंतर भीतीनं पाकिस्तानची पाचावर धारण बसली आहे। पाकिस्तानी लष्कराची घाबरगुंडी उडाली आहे। लाहोरमध्ये पाकिस्तानी लष्कराच्या हालचाली दिसून आल्या। आंतरराष्ट्रीय सीमेपासून फक्त 18 ते 20 किमी अंतरावर असलेल्या पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील नारोवाल जवळ पाकिस्तानी सैन्याचे रणगाडे पाहायला मिळालेत। घरात नाही दाणं आणि सुरू झालं धमकावणं असं पाकिस्तानाबाबत म्हणण्याची वेळ आली आहे। कारण भारताच्या इशाऱ्यानंतर बावचळलेल्या पाकिस्ताननं अणुबॉम्बची धमकी दिली आहे। पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ नाशिकच्या निफाड तालुक्यातील विंचूरमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला। व्यापाऱ्यांनी दुकान बंद ठेवत कडकडीत बंद पाळला। यावेळी विंचूरकरांनी पाकिस्तानच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे। अकोल्यात पहलगाम हल्ल्याचा निषेध करण्यात आलाय। मुनगाव इथं नागरिकांनी काळ्या फिती लावून निषेध व्यक्त केला। तसंच मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। अमरावतीतील चांदूर बाजारात सकल हिंदू समाज संघटनांकडून निषेध आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात काश्मीरच्या पहलगाममधील दहशतवाद्यांच्या हल्ल्याचा तीव्र निषेध केला। यावेळी हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी पाकिस्तानचा ध्वज जाळलेला आहे। पहलगाममध्ये घोडेस्वारीचा मोह टाळल्यानं लातूरमधील 3 कुटुंबियांचा जीव वाचलाय। सुट्ट्यांसाठी हे कुटुंब श्रीनगरला गेलं होतं। त्यावेळी त्यांचं पहलगाम इथून बेताब व्हॅलीतून घोडेस्वारी करून परत पहाडी भागात जाण्याचा प्लॅन होता। मात्र सर्वांचीच मतं जुळली नसल्यानं त्यांनी माघार घेतली। छान होतं नेचर वगैरे, तिथले झाडे।
बीडमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाला मोठा धक्का बसलाय। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रमेश आडसकर यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केलाय। त्यामुळे बीड जिल्ह्यात अजित पवारांची राजकीय शक्ती वाढली आहे। गेल्या विधानसभा निवडणुकीत बीड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने चुकीचं तिकीट वाटप केल्यामुळे पक्षाची अवस्था झाली असल्याचा आरोप रमेश आडसकर यांनी जयंत पाटील यांच्यावर केलेला आहे। आसावरी जगदाळेंना शौर्य पुरस्कार द्या अशी मागणी सुप्रिया सुळेंनी केली। महाराष्ट्र दिनी आसावरींचा गौरव करा अशी ही मागणी त्यांनी केलेली आहे। पहलगाम हल्ल्यात आसावरी यांच्या वडिलांचा मृत्यू झालाय। उपमुख्यमंत्री अजित पवार रत्नागिरीतील सावर्डे गावात दाखल झाले। राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाराष्ट्र गौरव रथ यात्रेचा मंगल कलश आणि मृदा कलशाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते पार पडलं। मंत्री आदिती तटकरे आणि आमदार शेखर निकम हे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित होते। बेकायदा बॅनरबाजीवर मुख्यमंत्री फडणवीसांनी संताप व्यक्त केलाय। बॅनरबाजीमुळे शहर विद्रुप होत असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलंय। फडणवीसांनी सर्व महापालिकांना अवैध बॅनर हटवण्याच्या सूचना दिल्या असल्याची माहिती आहे। परभणी महानगरपालिकेत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आढावा बैठक घेतली। यावेळी त्यांनी शहराच्या समस्या जाणून घेत त्यावर विकासाची फुंकर घालण्याचा प्रयत्न केला। पाणी पुरवठा योजना, भूमिगत गटार योजना, शहरातील अंतर्गत रस्ते तसंच थकलेले 58 कोटींची जीएसटी अनुदान देण्याचं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे। वर्ध्यातील देऊरवाडामध्ये 50 ब्रास जप्त केलेल्या रेतीचा लिलाव करून तस्करांच्या घशात घालण्याचा डाव यंत्रणेनं रचलाय। यावेळी आमदार दादाराव केचे पोहोचले। तसंच दादाराव केचेंना रेती साठ्याची पाहणी करताना मोठ्या प्रमाणात रेतीचा अवैध साठा आढळलाय। त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी केचेंनी केली। अहिल्यानगर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागाला भंडारदरा आणि निळवंडे धरणातून पाणी सोडण्यात आले। अहिल्यानगर जिल्ह्यातील 182 दुष्काळग्रस्त भागांसाठी हे पाणी सोडण्यात आले। तर या पाण्यामुळे पिण्याचा आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न मिटणार असल्यानं इथल्या नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण। नंदुरबारमधील बाजारात कांद्याची आवक प्रचंड वाढली आहे। त्यामुळे कांद्याच्या दरात घसरण झाली आहे। मात्र कांद्याला दर कमी मिळत असल्यानं कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय। तसंच कांद्याच्या दरात कधी वाढ होणार असा प्रश्न शेतकरी उपस्थित करतात। वाशिमच्या शेलू बाजारात तीव्र उन्हामुळे पपई पिकांना फटका बसतोय। तापमान वाढीमुळे 700 पपई रोपांपैकी बरीच झाडं करपली आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालंय। पपईच्या संरक्षणासाठी रोपांच्या आजूबाजूला 3 काड्या लावून त्यावर पांढऱ्या कपड्याची जाळी तयार केली आहे। कोल्हापुरातील यंगी गावात बिरुदेव डोणी यांची यूपीएससी परीक्षेत यश मिळाल्याबद्दल जंगी मिरवणूक काढण्यात आली। यावेळी पारंपरिक वाद्याच्या गजरात बिरुदेव डोणींचं स्वागत केलं। तसंच पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी बिरुदेव डोणी यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला। पुण्यात आज पुणे अर्बन डायलॉग या परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं। पुणे मनपाच्या अवधूत महोत्सवाच्या अनुषंगानं मनपाकडून परिसंवादाचं आयोजन केलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा परिसंवाद पार पडला। 3.5 मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर हमखास सोनं किंवा घर खरेदी करण्याची परंपरा आहे। मात्र सध्या सोन्याच्या दराने 1 लाखाचा टप्पा पार केला। तर दुसरीकडे अक्षय तृतीयेनिमित्त घरांची विक्री व्हावी यासाठी अनेक बांधकाम व्यावसायिकांनी सोने, कॅशबॅक आदी ऑफर्स आणलेल्या आहेत। त्यामुळे अक्षय तृतीयेला सोनं घ्यायचं की स्वप्नातलं घर असा प्रश्न सर्वसामान्यांना पडलाय। शिंदे समितीने आतापर्यंत विविध दस्तऐवजातील 58,82,000 मराठा कुणबी नोंदींचा शोध घेतलाय। या नोंदींचा लाभ 2 कोटींपेक्षा अधिक कुटुंबांना होणार आहे। तर आतापर्यंत या नोंदींच्या आधारे 8,25,000 लोकांना कुणबी जात प्रमाणपत्र वाटप करण्यात आले। आता बियाण्यांच्या खरेदी विक्रीतील गोंधळ टळणार आहे। यासाठी केंद्र सरकारनं साथी संकेतस्थळाची निर्मिती केली आहे। बियाणांच्या उत्पादनापासून विक्रीपर्यंतच्या सनियंत्रणासाठी साथी संकेतस्थळ विकसित केलं। याच्या माध्यमातून परराज्यातून आणलेल्या बनावट बियाणांच्या खरेदी विक्रीला लगाम बसणार आहे। पुरंदर विमानतळासाठी निश्चित केलेल्या जमिनीची खरेदी विक्री आता बंद करण्यात येणार आहे। पुरंदर तालुक्यातल्या 7 गावांमध्ये विमानतळ होणार असल्यानं त्या गावातील जमिनीचं संपादन करण्यासंदर्भातील अध्यादेश लवकरच प्रसिद्ध होणार आहे। त्यामुळे आता 7 गावातील संपादित होणाऱ्या जमिनींची खरेदी विक्री बंद होणार आहे। संभाजीनगरमध्ये केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी. नड्डा यांच्या हस्ते शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि कर्करोग रुग्णालयाचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे। यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते।
नंदुरबारमध्ये वाढत्या तापमानाचा फळबागांना फटका बसलाय। उन्हाळ्यात टरबूजाला मोठी मागणी असते, त्यासाठी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात टरबूजाची लागवड केली। मात्र वाढत्या तापमानामुळे टरबूज खराब होत आहेत, त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय। सोलापुरात तापमान 41 अंशावर गेलंय, तर अचानक वातावरणात बदल होत पावसाच्या सरीही कोसळल्यात, त्यामुळे दिवसभराच्या कडक उष्णतेपासून सोलापूरकरांना दिलासा मिळाला। मात्र अवकाळी पावसामुळे आंबा तसेच द्राक्ष बागायतदार चिंतेत आहेत। चंद्रपुरातील बालाजी मंदिरात दरोडा टाकून फरार झालेल्या आरोपींपैकी एक आरोपीला अटक करण्यात आली। या आरोपीकडून चोरीला गेलेला मोबाईल जप्त करण्यात आला। तसंच आता या दरोड्यातील सर्व आरोपींना अटक करणार असल्याचा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला। अकोला जिल्ह्यातील गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन राबवले। यात पोलिसांना 9 शस्त्र जप्त करण्यात यश आले। नागरिकांमध्ये सुरक्षा वाढवण्यासाठी पोलिसांनी हा उपक्रम राबवला। सांगलीच्या जतमध्ये आश्रमशाळेत अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग झाल्याची घटना घडली। या प्रकरणी आश्रमशाळेच्या मुख्याध्यापकाला उमदी पोलिसांनी अटक केली। आश्रमशाळेला सुट्टी लागल्यानंतर पीडित मुलीनं घरी आल्यावर हा प्रकार सांगितला। चंद्रपुरातील बालाजी मंदिरात दरोडा टाकून फरार झालेल्या आरोपींपैकी एक आरोपीला अटक करण्यात आली आहे। या आरोपीकडून चोरीला गेलेला मोबाईल जप्त करण्यात आलाय। तसंच आता या दरोड्यातील सर्व आरोपींना अटक करणार असल्याचा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला। चंद्रपुरातील भिसी गावात पोलिसांवर जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी 9 तरुणांना अटक करण्यात आली। बियर बारमध्ये वाद घालून हे तरुण हाणामारी करत होते, त्यामुळे पोलिसांनी तरुणांना अटक केली। मात्र यावेळी तरुणांनीच पोलिसांवर जीवघेणा हल्ला केला। वाशिममधील मुंगळा गावात महिलांनी पोलीस स्टेशनवर मोर्चा काढलाय। गावात अवैधरित्या गावठी दारूची विक्री होत असल्यानं गावातील तरुण व्यसनाधीन बनले, तर अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले। त्यामुळे महिलांनी मोर्चा काढत दारूबंदीची मागणी केली। पिंपरी चिंचवडमधील पोलिसांनी सोनसाखळी चोरी करणाऱ्या चोराला अटक केली आहे। या चोरट्याकडून 5 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। सीसीटीव्हीच्या आधारे तपास करून पोलिसांनी आरोपीला अटक केली। शहापूरमधील भारंगी नदीतील गाळ काढण्याच्या कामात सरकारी मालमत्ता चोरी झाल्याचा आरोप रमाबाई ब्रिगेडच्या ज्योती गायकवाड यांनी केला। दरम्यान नदीतील दगड चोरणाऱ्या माफियांवर दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे। जळगावातील शिवाजीनगर परिसरात महिलेची सोनसाखळी चोरीची घटना घडली। या प्रकरणी वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात 3 गुन्हे दाखल आहेत। या गुन्ह्यातील मध्य प्रदेशातील अट्टल गुन्हेगाराला स्थानिक गुन्हे शाखेनं अटक केली। त्याच्याकडून 20 ग्राम वजनाचं सोनं असा 2 लाखांचा मुद्देमाल जप्त केला। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत मतदानावेळी 2 गटात वाद झालाय। निंबर्गी मतदान केंद्रावर स्पर्धक उमेदवारांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली आहे। यावेळी एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न झालाय। सुरेश हसापुरे आणि अप्पासाहेब पाटील या दोन्ही उमेदवारांमध्ये मतदानाच्या कारणावरून हा वाद झालाय। कल्याणमध्ये क्षुल्लक कारणावरून तरुणानं 3घांवर हल्ला केलाय। एकाच कुटुंबातील 3घांवर कात्रीने वार केले। हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला तर एक मुलगा गंभीर जखमी आहे। कल्याणच्या एपीएमसी मार्केटमध्ये ही घटना घडली आहे। अकोल्यातील भांडपुरा परिसरात एक तरुण हातावर तलवार घेऊन फिरतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला। या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली। तसंच कोणत्याही प्रकारच्या अफवांकडे नागरिकांनी लक्ष न देण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। यवतमाळच्या पुसद शहरात बोगस जन्ममृत्यू दाखले बनवल्याबाबत 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। पुसदमध्ये 49 लोकांनी जन्म नोंद प्रमाणपत्रासाठी बोगस कागदपत्र दाखल केल्याची तक्रार भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याकडे केली। या अनुषंगाने तपास सुरू असून 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला। नाशिकच्या पवननगरमध्ये विद्यार्थिनीच्या 2 गटात भर रस्त्यात हाणामारी झाली। काही दिवसांपूर्वी इथल्या विद्यालयात कबड्डी स्पर्धा झाली, त्यामध्ये ही विद्यार्थिनी स्पर्धा जिंकली होती। याच रागातून दुसऱ्या गटातल्या विद्यार्थिनींनी पेपर सुटल्यावर तिला मारहाण केली। मुंबई महानगरपालिका पावसाळी आजार रोखण्यासाठी सज्ज झाली आहे। प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रशासकीय विभागनिहाय आराखडा तयार केला। यासाठी विशेष प्रशिक्षण देण्यात येणार असून शीघ्र प्रतिसाद कृती पथक नेमण्यात येणार आहे। आरोग्य विभागाच्या प्रयोगशाळेत औषधी गुणवत्ता तपासणी सुविधा सुरू करण्यास परवानगी दिली आहे। काही महिन्यांपूर्वी राज्यातील सरकारी रुग्णालयात बनावट औषधांचा पुरवठा झाल्याचं निदर्शनास आलं। त्यानंतर राज्याच्या आरोग्य विभागानं याची गंभीर दखल घेत हा निर्णय घेतलेला आहे।
मनमाड शहरात बिबट्यांचा वावर वाढलाय। 4 दिवसांपूर्वी शीख मळ्यातून बिबट्याला जीरबंद करण्यात आले, तर आता पुन्हा या ठिकाणी दुसरा बिबट्या शिरल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। या बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागानं पिंजरा लावलाय। नागरिकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे। मनमाडच्या शीख मळ्यात बिबट्या शिरलेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाराष्ट्र गौरव मंगल कलश यात्रेची सुरुवात जळगावच्या मुक्ताईनगरमधून झाली आहे। या यात्रेच्या माध्यमातून राज्यभरातील जल आणि माती एकत्र करून महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळी अर्पण केलं जाणार आहे। आदिशक्ती मुक्ताईचं दर्शन घेऊन उंट घोडे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा देखावा तयार करून वाजत गाजत ही यात्रा काढण्यात आली आहे। दख्खनचा राजा अशी ख्याती असणारं ज्योतिबा मंदिर उद्या पहाटे 4 ते दुपारी 3 वाजेपर्यंत बंद राहणार आहे। चैत्र यात्रा झाल्यानंतर पाकाळणी निमित्त मंदिर दर्शनासाठी बंद राहणार आहे। जळगावात परशुराम जन्मोत्सवानिमित्त शोभायात्रेचं आयोजन करण्यात आले। या शोभायात्रेतून पहलगाममधील दहशतवाद्यांच्या हल्ल्याचा निषेध करण्यात येणार आहे। तसंच जिल्ह्यात परशुराम जन्मोत्सव साजरा व्हावा यासाठी 9 तालुक्यात भगवान परशुरामांची मूर्ती देण्यात येणार आहे। सोलापूरच्या अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थ महाराजांच्या 147व्या पुण्यतिथीनिमित्त पालखी मिरवणूक काढण्यात आली। या सोहळ्याला हजारो भाविकांनी हजेरी लावली। यावेळी स्वामींच्या मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली। मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेचा लाभ घेत धुळे शहरातील 800 भक्त अयोध्येला रवाना झाले। या रेल्वेला पालकमंत्री जयकुमार रावल यांनी हिरवा झेंडा दाखवला। या यात्रेकरूंसाठी चहा नाश्ता भोजन रहिवासासह वैद्यकीय उपचारांची सुविधा देखील भाविकांना मिळणार आहे। पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात बैलगाडा शर्यतीचा थरार रंगलाय। चांडव इथं भैरवनाथ महाराजांच्या यात्रा उत्सव निमित्त बैलगाडा शर्यती आयोजित करण्यात आल्या होत्या। 2 दिवसांच्या या बैलगाडा शर्यतीमध्ये शेकडो बैलगाडा मालक सहभागी झाले। या बैलगाडा शर्यती पाहण्यासाठी पंचक्रोशीतील नागरिकांनी गर्दी केली। लग्नातील जेवणातून 600 जणांना विषबाधा झाली। यात एका बालकाचा मृत्यू झाला असून 17 जण गंभीर जखमी असल्याची माहिती मिळते। तर छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यात ही घटना घडली। या ठिकाणी सामूहिक विवाह सोहळ्यासाठी जेवणाचं आयोजन करण्यात आलं। जेवणानंतर सर्व वऱ्हाडींना अचानक उलटी आणि चक्करचा त्रास सुरू झाला। यावेळी जेवणातून 600 जणांना विषबाधा झाल्याची माहिती मिळते। यात सुरेश मध्ये या 8 वर्षीय मुलाचा मृत्यू झालाय। अंधेरीतील मरोळ चर्च रोड इथं महापालिकेकडून सुरू असलेल्या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचं काम रहिवाशांसाठी डोकेदुखी ठरतंय। हे काम करताना रस्त्याची उंची वाढवण्यात आली आहे। त्यामुळे पावसाळ्यात रस्त्यालगतची घरं आणि दुकानांमध्ये पाणी शिरण्याची भीती रहिवाशांनी व्यक्त केली आहे। याविरोधात रहिवाशी मोर्चा काढणार आहेत। एसटी प्रवाशांना ई बसची 6 महिने प्रतीक्षाच करावी लागणार आहे। ई बस बांधणी प्रकल्पात बिघाड झाल्यामुळे गेले 4 महिने एकही नवीन बस दाखल नाही। त्यामुळे उन्हाच्या झळा सहन करत प्रवास करावा लागणार आहे। सातारा माणमध्ये दुष्काळग्रस्त गावांना पाणी पुरवठा करणारे टँकर गळक्या अवस्थेत आहेत। त्यामुळे टँकरमधून कितीतरी प्रमाणात पाणी वाया जात आहे। याकडे माण पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी होते आहे। मुंबईतील एल्फिस्टन पूल बंदचा एसटी प्रवाशांना फटका बसणार आहे। पूल बंद केल्यामुळे महामंडळाच्या परळ आगारातून सुटणाऱ्या गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात येणार आहे। त्यामुळे या आगारातून सुटणाऱ्या बसचं तिकीट दरात 10 रुपयांची वाढ करण्यात येणार आहे। पिंपरी चिंचवड आणि पुण्याच्या सीमेवरील मुळामुठ्या नदीच्या सुशोभीकरणाच्या नावाखाली वृक्षतोडीच्या विरोधात मोर्चा निघाला। वृक्ष संपदा तोडण्यात येत असल्याचा आरोप करत हजारो पर्यावरणप्रेमी रस्त्यावर उतरलेत। विकासाच्या नावाखाली नद्यांची पात्र अरुंद केली जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। वाशिम जिल्ह्यातील शेंदुरजना मोरे इथं बीएसएफ जवानांचं अपघाती निधन झालंय। नातेवाईकांच्या विवाहासाठी गावी आले असताना मानोरा तळप मार्गावर त्यांचा अपघात झाला। या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला। वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली। कराडला रात्री जिल्हा रुग्णालयात नेण्यात आलं होतं। अर्धा तास वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्याला पुन्हा कारागृहात आणलं, तर मेडिकल रिपोर्ट नंतर उपचारांबाबत निर्णय घेतला जाणार आहे। कराडची शुगर आणि सिटी स्कॅन तपासणी करण्यात आली।
मुंबईतील गोरेगाव पत्राचाळ पुनर्वसन प्रकल्पातील इमारतीच्या बांधकाम गुणवत्तेचं मूल्यांकन करण्यासाठी 2 तज्ज्ञांची नियुक्ती करा असे आदेश हायकोर्टानं वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूटला दिलेले आहेत। इमारतीच्या बांधकामाचा दर्जा खूपच निकृष्ट असल्याचा मुद्दा याचिकेद्वारे उपस्थित करण्यात आला। याचिकेवर सुनावणी करताना कोर्टानं हे आदेश दिले।